या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मिशन स्वाभिमान अंतर्गत विशेष कर संकलन करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा गुरुवारी जिल्हा परिषदेत विशेष सन्मान करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मिशन स्वाभिमान ही विशेष कर संकलन मोहीम जिल्हा परिषद सोलापूरमार्फत राबवण्यात येत आहे। या मोहिमेचा उद्देश ग्रामपंचायतींच्या स्वारस्यपूर्ण सहभागातून 100% कर संकलन साध्य करणे असून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये मार्च 2026 अखेरपर्यंत हे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार आहे। विशेष कर संकलन दिन या मोहिमेअंतर्गत 14 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विशेष कर संकलन दिनाचे आयोजन करण्यात आले होते। अधिकाधिक कर संकलन करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील 3000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 3 ग्रामपंचायती व 3000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 3 ग्रामपंचायतींना प्रशस्ती पत्रक देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते सरपंचांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, सहाय्यक गटविकास अधिकारी BC पाटील आदी उपस्थित होते। या कार्यक्रमात उत्कृष्ट करवसुली करणारे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व एक ग्रामपंचायत कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आले होते। मिशन स्वाभिमान कार्यक्रमाचे संचालन शिवराज राठोड व सुहास चेळेकर यांनी केले। आभार स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।